तर मंडळी, दक्षिण कर्नाटकातील हंपी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती अद्भुत दगड रचनेच्या मंदिरांची राजधानी. आणि अशाच या राजधानीतील आम्ही श्रीकृष्ण मंदिराकडे आता चाललो आहोत. चला तर मग पाहूया श्रीकृष्ण मंदिर. हा जो तुम्ही माझ्या समोर बघताय आहे अंजनाद्री पर्वत. पुराणातील आख्यायिकेनुसार श्री अंजनीपुत्र हनुमंताचा जन्म याच पर्वतावर झाल्याचे पुरावे आढळतात. तर मंडळी, हंपीतील हे जे आहे श्रीकृष्ण मंदिर हे विजयनगर साम्राज्याचा राजा श्री कृष्णदेवरायाने 1513 मध्ये ओडिसावरील विजयाप्रित्यर्थ बांधलेले हे एक ऐतिहासिक आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. हे मंदिर भगवान बालकृष्णाला समर्पित असून येथील उत्कृष्ट कोरीवकाम आणि स्थापत्यकला हे पाहण्याजोगे आहेत. ओडिसावर विजय मिळवल्यानंतर राजा कृष्णदेवरायांनी आणलेली श्री बालकृष्णाची मूर्ती या मंदिरात प्रतिष्ठापित केली होती, जी सध्या चेन्नईच्या संग्रहालयात आपल्याला बघायला मिळते. हे मंदिर पांचायतन शैलीचे प्रतीक आहे, ज्यामध्ये मुख्य मंदिराच्या चारही बाजूंना 4 लहान लहान मंडप असतात. त्यालाच पांचायतन असे म्हणतात. या मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभावर रामायण आणि महाभारतातील प्रसंग तसेच भगवान श्री विष्णूचे दशावतार कोरलेले आपल्याला दिसतात. मंदिर संकुलात महामंडप, भजनगृह आणि मुख्य मंदिराचा समावेश आहे. त्याच्या जवळच एक प्रचंड 3 मीटर उंचीचे अखंड शिवलिंगही पाण्यात उभे असलेले आपल्याला दिसते. साधारणतः ऑक्टोबर ते मार्च हा काळ हवामानामुळे या ठिकाणी भेट द्यायला सर्वोत्कृष्ट मानला जातो. मंदिराबाहेरील पूर्वेकडील दिशेस आपण नजर टाकली तर आपल्याला दिसून येते ती लांबच लांब इमारतींची रांग. ती म्हणजेच पूर्वीचा श्रीकृष्ण बाजार. मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट करून सांगा जर तुम्ही ह्या ठिकाणावर गेला असाल तर तुम्हाला कसे वाटले. आणि हो, बेल आयकॉन ही अवश्य दाबा, जेणेकरून माझे येणारे सगळे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील.